पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीकडे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक सुरू आहे। विधानसभेतील पराभूत उमेदवारांची देखील देवगिरीवर बैठक आहे। पराभूत उमेदवारांकडून आता मित्र पक्षाच्या मदतीवर प्रश्न निर्माण केला आहे। भाजपच्या भूमिकेबाबत देखील आता या पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मित्र पक्षांकडून अपेक्षित मदत झाली नाही अशी त्यांची तक्रार आहे। आपण अधिक माहिती घेऊया बैठकीसंदर्भात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत आहेत। रुपाली, देवगिरीवर या जी बैठक आहे, उमेदवारांनी खरं म्हणजे मित्र पक्षांबाबतच्या मदतीच्या याच्यावर बोट ठेवलेलं आहे। मदत अपेक्षित झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय अधिक माहिती? अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी काहीच वेळापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे पराभूत झालेले सगळे जे उमेदवार होते त्या सगळ्यांची बैठक होती। या बैठकीमध्ये सुनील टिंगरे असतील, अतुल बेनके असतील, यशवंत माने असतील आणि बाळासाहेब आजबे असतील अशासारखे अनेक खरं तर 4 ते 5 आमदार जे उमेदवार होते ते खरं तर या ठिकाणी आलेले होते। त्या सगळ्यांसोबत अजित पवार यांनी स्वतः चर्चा केली। या बैठकीमध्ये आपण बघतो की खास करून जे पराभूत झालेले सगळे जे उमेदवार आहेत यांनी राज्यांच्या समोर एक तक्रार मांडलेली आहे की निवडणुकीच्या काळामध्ये जे मित्र पक्ष आहेत त्यांनी हवी तशी मदत केलेली नाहीये। त्यांच्या सहकार्यावरती एकूणच जी नाराजी आहे ती त्यांनी दादांच्या समोर खरं तर बोलून दाखवल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी सगळ्यात जे उमेदवार होते पराभूत झालेले त्या सगळ्याच नेत्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही आता येणाऱ्या खरं तर निवडणुकीसाठी तुम्ही आता तयार आहात, अशा पद्धतीने तुम्ही काम करा अशा सूचना दिलेल्या आहेत। सोबतच मी पूर्णपणे ताकदीने तुमच्या मागे उभा आहे आणि तुम्हाला हवं ते सहकार्य मी करणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिल्याची आपल्याला माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र तशा पद्धतीने विधानसभेचे एकूणच निकाल हाती आले। त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आपण बघतो की अवघे काही जे उमेदवार आहेत ते पराभूत झाले होते आणि तब्बल 41 उमेदवार विजयी झालेले आहेत। मात्र आज पराभूत झालेल्या सगळ्याच उमेदवारांनी दादांची भेट घेतली। दादांनी त्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच ठरतो की निवडणुकीच्या काळामध्ये भाजपसह जे मित्र पक्ष आहेत त्यांनी आम्हाला मदत केली नाही असा नाराजीचा सूर या सगळ्याच नेत्यांनी खरं तर आपल्या जे अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्यासमोर मांडल्याचं पाहायला मिळत आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आता सरकार स्थापन झालं, यापुढे तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसणार का हे बघणं महत्त्वाचं आहे।